मधल्या काळामध्ये आम्ही ऐकलं की तुम्ही देवा टॅक्सी घेऊन येताय, त्याच्यावर तुमच्यावर क्रिटिसाइज तुम्हाला केलं गेलं. अंजनी दमानी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले की म्हणे मुंबई बँक याच्यासाठी वापरली जाते. कसं बघता या तक्रारींकडे किंवा त्यांच्या या मला वाटतं क्रिटिसिझमकडे? थोडा एखादा विषय समजून भाष्य केलं, तर त्या ठिकाणी चांगलं होतं. परंतु ठीक आहे, अपूर्ण माहितीच्या माहितीच्या आणि त्या ठिकाणी ते केलेलं वक्तव्य असू शकतं. परंतु मला काहीच अडचण नाही आहे, कारण जी गोष्टच समजून घेतली नाही. ठीक आहे, देवाभाऊ सहकार टॅक्सी नावानं कोणाला ब्रँडिंग वाटत असेल, काही आक्षेप असतील, तर स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा काहीच अडचण नाही. त्यांना उलट त्यांनीच सांगितलं, की तुम्ही नमो टॅक्सी म्हणून नाव द्या. माझं देण्यापेक्षा नमो टॅक्सी म्हणून नाव द्या. त्याच्यामुळे त्यांना जर ब्रँडिंगचा काही त्यांना सोस असता, तर ते असे बोलले नसते. आणि आता त्या ठिकाणी जे खरं म्हणजे मी त्याच्यावर बोलतच नाही. परंतु योगायोगानं तुम्ही विचारताय म्हणून नाही तर मी प्रतिक्रिया पण दिली नाही. आता ती एक संस्था आमची आहे, ती लिक्विडेशनमध्ये होती. ती ऑर्डर सेट असाइड करून, नव्यानं पुनर्जीवित करून त्या ठिकाणी आपण ती कार्यक्षेत्र अमेंडमेंट करून, निवडणुका घेऊन राज्यभर केलं आणि मुंबईकरांचा किंवा मुंबई बँकेच्या पैशाची काय उधळपट्टी की काय असा आरोप आहे. तर मला वाटतं बँकेचा रोलच कर्ज देणं असतं. खरंय. आम्ही असं पण गाड्यांना, टॅक्स्यांना पैसे देतो. त्यामुळे काय वेगळं काय करत नाहीये. उलट शासनाच्या योजनांशी इंटरेस्ट सबव्हेन्शनची स्कीम जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून नवीन टॅक्सीधारकांना त्या ठिकाणी बिनव्याजी किंवा स्वस्त दरात कर्ज त्या ठिकाणी मिळू शकेल. आणि ह्या टॅक्सीचा उद्देश असा त्या ठिकाणी आहे, की इथे ड्रायव्हर भागीदार होणार आहे. इथे प्रॉफिट मेकिंग उद्देशानं या ठिकाणी ही योजना नाही आहे. काही मॅनेजमेंट आणि स्टाफचा खर्च सोडला, जो काही नफा होईल तो पूर्णपणे ड्रायव्हर त्या ठिकाणी आपापसात त्या ठिकाणी त्यांच्यावर विभागला जाणार आहे. आज ओला, उबेर, रॅपिडो किंवा इतर ज्या खाजगी ॲप बेस टॅक्सीज आहेत, त्या व्यवसाय करतायत. त्यांना मॅक्झिमम प्रॉफिट कसा मिळेल याची चिंता आहे. त्यामुळे टॅक्सी ड्रायव्हर वैतागलेले आहेत. काही कर्जबाजारी झालेत, काहींच्या टॅक्स्या उचलल्या गेल्यात. कारण ड्रायव्हर मेहनत दिवस-रात्र करणार आणि नफा एसीमध्ये बसून कोणतरी कंपनी, एजन्सी घेणार. इथे तसं नाहीये. इथे ड्रायव्हरला मॅक्झिमम लाभ होणार. त्याच्या सोयीसुविधांचा विचार होणार आहे. परंतु कधी-कधी न समजून घेता आरोप करायला काय फार लागत नाही. वाटेल ते बोललं, तर मला वाटतं एक अत्यंत उत्तम अशा प्रकारची ही टॅक्सीची योजना आणण्याचा आमचा संकल्प आहे. आणि याच्यातनं कष्टकऱ्यांना फायदा होणार आहे. उद्या कोण बोलले, "नका करू." मी तर काय त्यातनं पैसे कमवायसाठी योजना आणलेली नाही. नाही, पण एक संस्था जी स्वतःचा काहीतरी एक कन्सेप्ट घेऊन येतेय आणि तिनं देवा टॅक्सी असं हे नाव सुचवलेलं होतं, कर्ज ती जी काही प्रोसेस असते त्यावेळी देताना. त्यामुळे हा सर्वाधिकार त्या संस्थेचाच होता. हो, 100% ना. शेवटी तुम्ही कुठल्याही योजनेला नाव काय द्यायचं? ती संस्थेचा तो अधिकार आहे. आणि त्या ज्यांचं नाव दिलंय त्यांचं ऑब्जेक्शन नको. उलट पक्षी तर मला सांगायला अभिमान वाटतो, की स्वतः मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, की तुम्ही माझ्या नावापेक्षा नमो टॅक्सी म्हणून नाव द्या. बरं. हे मोठेपण माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे. बाकीचे लोकं नावासाठी आपापलेली असतात. इथे माननीय मुख्यमंत्री माझ्याऐवजी नमो टॅक्सी नाव दे. मी केवढा मानाचा मोठेपणा आहे. त्याच्यामुळे त्यांना वाटतं देवाभाऊ ब्रँडिंग आहे. त्यांनी समजून घेतलं पाहिजे. काहींना देवाभाऊ नावाचा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आहे ना. आता उलट ते मुख्यमंत्री आहेत. देवाभाऊ ही लोकप्रिय त्यांच्याविषयी लोकं आवडीनं बोलतात. आता कुठल्यातरी तामिळनाडू की कुठे आंटीची कॅन्टीन होती ना मुख्यमंत्री महिला असताना. नक्कीच. मग तिथे काय प्रॉब्लेम झाला नाही. अम्मा की थाली होती. अम्मा की थाळी असं काहीतरी होतं.